तर नेक्स्ट डे होता हा बर्थडेचा. ह्या दिवशी तर काय आदली लावूनच स्वागत केलेलं बर्थडेच्या टायमिंगला. हे पूर्ण सगळ्याचं सगळं माझ्यासाठी सरप्रायझिंगच होतं. सरप्राईज बर्थडे होता मम्मानी. मी हॉस्पिटलला गेली होती माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. हॉस्पिटलचा बर्थडे राहिला होता म्हणून. पण तिथून मम्माने अचानक कॉल करून बोलवून घेतलं की अगोदर माझ्यावाला बर्थडे सेलिब्रेट करून जा म्हणून. मग काय आली इथं आल्याच आदली लावून स्वागत झालं होतं. त्याच्यानंतर दुसरा सरप्राईज म्हणजेच फेटा. तर फेटा मी कधीच आजपर्यंत बांधला नव्हता माझ्या लाईफमध्ये आणि माझी इच्छा होती फेटा बांधायची, पण वाटलं नव्हतं की बर्थडेलाच हे सरप्राईज भेटून जाईल म्हणून. आणि त्या काकांनी पण मस्तवाला फेटा छान बांधला होता. फेटावाला बोलवून मम्माने फेटा बांधून घ्यायला सांगितलेला. आणि माझे जेवढे त्या दिवशीचे जेवढे पण बर्थडे झाले तेवढे सगळे फेट्यावरच झाले मग नंतर. आणि फेटा बांधून घेतल्याच्या नंतर मग केक कट करून घेतला. केक कट करताना माझ्या मम्माचा आनंद बघू शकताय तुम्ही. एकदम खुश असते ती माझ्या बर्थडेच्या दिवशी. माझ्या भावानी स्प्रे आणलेला तो त्याने सगळ्या केकवर स्प्रे मारून टाकला आणि मग काय सगळा केक खराब झाला होता त्या स्प्रेनीच. पण तरी पण त्यातलंच एक बाईट घेऊन मी मम्माला चारलाच. आणि मम्माला चारल्याच्या नंतर अशा प्रकारे खूप सुंदर असा बर्थडे माझा सेलिब्रेट झाला होता फर्स्टवाला. नेक्स्ट बघण्यासाठी कंटिन्यू करायचं आहे, सबस्क्राईब करायचं सोनू लाईफस्टाईलला. आणि कसा वाटला बर्थडे सांगायचं आहे. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.